अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर स्मिता सोनावणे गायकवाड यांनी लिहिलेला एक खूप सुरेख लेख सादर करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला तो आवडेल. तर त्यापूर्वी एक महत्वाची सूचना की जर आजचा लेख आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या. त्याचप्रमाणे यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका, कारण मी त्यांची खूप वाट बघत असते. तसंच जर अजूनपर्यंत काही कारणाने चॅनेलला सबस्क्राईब करायचं राहिलं असलं किंवा जर चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत स्मिता सोनावणे गायकवाड आणि लेखाचं शीर्षक आहे रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाय मन. मुंबईला कोणी कितीही नावं ठेवत, पण मुसळधार पावसातली मुंबई देखणी दिसते असं मला नेहमी वाटतं. मुंबईच्या पावसाळ्याला मुंबईकरांपेक्षा बाहेरील लोकच जास्त नावं ठेवतात. मुंबईच्या पावसाला दरारा असतो आणि कितीही पाऊस आला तरी मुंबई थांबत नाही. मुंबईचं आकर्षण प्रत्येक भारतीयाला आहे आणि तसंच बॉलिवूडही यातून सुटलं नसून पूर्वीपासून अनेक चित्रपटात मुंबईच्या पावसाचं दर्शन झालंय. आणि त्यातही ही मुंबई जर 70च्या दशकातील असेल तर क्या कहने. पुलंनी सर्व बलाढ्य शहरांमध्ये फक्त मुंबई ही स्त्रीलिंगी आहे हे नमूद केलंय. ह्या देखण्या मुंबईला आणखी देखणेपणाने सादर केलंय बासू चॅटर्जींनी आपल्या मंजिल चित्रपटात. रिमझिम गिरे सावन या गाण्यावर बरंच काही लिहिता येईल. लता मंगेशकर यांनी गायलेलं उजवं की किशोर कुमारचं उजवं असा वादही घालता येईल. मात्र मला त्यात पडायचं नाही. ह्या लेखात तरी फक्त मला मुंबई आणि पाऊस ह्याबद्दल लिहायचंय. गाण्याचा सुरेख तुकडा बाजूला काढून कथा माहीत नसताना देखील त्याचा आस्वाद घेता येईल इतकं हे गाणं अप्रतिम आहे. साधारणपणे ह्याचं चित्रीकरण फोर्ट, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, मुंबई युनिव्हर्सिटीचा भाग, फाउंटन या भागात केलेलं दिसतं. चित्रपट 1979 मधला आहे, म्हणजे 70चं जादुई दशक. अमिताभचा उदयकाल. वेगळ्या भूमिका सतत करत असतानाचे ते सुदैवी दिवस. त्यात मौसमी चॅटर्जी सारखी निपुण आणि देखणी अभिनेत्री. हे सारं रसायन एकत्र येऊन सौंदर्याचा जो आविष्कार घडला तो म्हणजे रिमझिम गिरे सावन. माझं अतिशय प्रिय गाणं आणि अतिशय प्रिय शहरात ह्याचं चित्रीकरणही झालेलं. मी जेव्हा हे गाणं पाहिलं तेव्हा आणि त्यानंतर नेहमीच हे गाणं ऐकताना मला मुंबईतील पावसाच्या गार सरी अंगावर कोसळत असल्याची अनुभूती येते. लतानी आवाजात चिंब ओलावा आणून गाणं गायलंय. अशा तऱ्हेने वातावरणाची अनुभूती आवाजात देणारी दुसरी गाणी मला तरी चटकन आठवत नाही. पण ही अनुभूती इथेच संपत नाही. गाण्यात नुसता पाऊसच नाही तर एकमेकांच्या हातात हात घालून प्रेमात अगोदरच चिंब भिजलेले प्रियकर आणि त्याची प्रेयसी देखील आहे. त्यांना पावसात भिजताना मनात असलेल्या प्रणयाची अनुभूती येते आहे. कवी योगेश यांचं समर्पक शब्द ह्या गाण्याला लाभले. नेहमीची येतो मग पावसाळा, तेव्हा हाच पावसाळा एवढा वेगळा का भासतोय हा प्रश्न प्रेयसीला पडलाय. पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था आंचल, अब के बरस क्यों सजन सुलग सुलग जाय मन. पडद्यावर गाणं जरी कुणी गात नसलं तरी गाण्यातील भावना प्रेयसीच्याच आहेत असं कुठेतरी आपल्याला जाणवतं. एकूणच हे गाणं मौसमीच्या अमिताभ बद्दलच्या मुग्ध भावना अगदी मुक्तपणे व्यक्त करतं. गाण्याचं चित्रीकरण हा एक अतिशय आकर्षक भाग. बासुदांनी मुंबईचा पावसाळा दाखवून प्रेक्षकाला अगदी गारेगार करून सोडलंय. मुळात हा कृत्रिम पाऊस नाही, अस्सलपणाची किमयाच वेगळी. कधी भुरभुरत तर कधी जोरात पडणारा पाऊस, मरीन ड्राईव्हच्या रस्त्यांवर उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा, मैदानावर जागोजाग साचलेलं पाणी, अवतीभवती छत्र्या घेऊन चाललेले मुंबईकर, पाण्यातून चाललेल्या गाड्या, अशी सुखद दृश्य बासुदांनी घेतली आहेत. पाऊस थांबल्यावर ओली झालेली मुंबई, तिथलं शांत झालेलं जीवन. खरं तर अमिताभ आणि मौसमी इतकंच
दुसरं आणखी एक प्रणयाराधन ह्या गाण्यामध्ये चाललंय, ते म्हणजे पाऊस आणि मुंबईचे. त्यांनी प्रणयात तिला चिंब भिजवून शांत केलंय. पावसाळ्यात अंधारून आल्यावर जाणवणारा गोड काळीमा आणि त्यात मुंबईच्या जुन्या भागातला परिसर, ह्या साऱ्यांनी आपली जादू ह्या गाण्यामध्ये पसरली आहे. वासुदांच्या चित्रीकरणा इतकं सुंदर संगीत आणि आकर्षक चालीचं श्रेय आरडीला द्यायलाच हवं. डोळे मिटून हे गाणं ऐकल्यास आपल्यालाही कुठेतरी पावसाळ्यातल्या ओळखीच्या गोड खुणा पटतात आणि मन सुखावून जातं. अमिताभच्या उंच देहयष्टी समोर मौसमी छोटी वाटते, पण कदाचित त्यामुळंच हे जोडपं अतिशय सुरेख दिसलंय. त्याच्या लांब टांगा टाकत चालण्याबरोबर तिला जवळपास धावावं लागतं, पण तीही प्रियकराच्या वेगाशी जुळवून घेऊन त्याच्या बरोबरीने त्याच्या सहवासाचे सुख घेत पावसाची मजा लुटते. मौसमीचं हसणं आकर्षक आणि त्या दाताच्या ठेवणीमुळे तर तिचं हसणं अतिशय गोड वाटतं. हे हसू या गाण्यात अनेकदा दिसतं. मरीन ड्राईव्हच्या धक्क्यावर उभं राहून अमिताभ क्षणभर तिला थांबायला सांगून सिगरेट काढतो आणि ती भिजलेली पाहून फेकून देतो. त्यावेळी मौसमी लाजवाब. असे क्षण ह्या गाण्यात अनेक आहेत. हे हळुवारपणे पाहत, गाणं ऐकत वेचण्यात मजा आहे. शेवटी एक रिकामी बेंच पाहून ती दोघं त्यावर एकमेकांच्या बाहूत विसावतात आणि एका सुरेल गाण्याची, दृश्याची सांगता होते, ती प्रेक्षकांना चिंब करूनच. अशा या अप्रतिम गाण्याची कलाकारांची भुरळ लोकांना अजूनही असून मागील वर्षीच एका मुंबईकर दाम्पत्यानी पुन्हा हे गाणं त्याच भागात त्याच पद्धतीने अनेक पैसे खर्च करून एवढ्या वर्षाने चित्रित करून आपले मुंबईवर, गाण्यावर, कलाकारांवर अपार प्रेम असल्याची पावती दिली. धन्यवाद. लेखिका आहे स्मिता सोनावणे गायकवाड आणि सादर करती आरती गुप्ते.